नमस्कार. आता झाला इंट्राडे झाला, आता पोझिशनल. आता पोझिशनल का पोझिशनल लॉंग टर्म. पोझिशनल म्हणजे काय की कमी वेळात जर प्रॉफिट झालं तर एक ठीक आहे, बुक केलं, नाही तर लॉंग टर्म लॉस झाला तर लॉंग टर्म. ही काय आपली सरळ व्याख्या आहे. त्या व्याख्येप्रमाणे नाही, इन्व्हेस्ट करताना ठरवायचं असतं की मी किती वर्ष थांबणार, किती वर्ष नाही थांबणार. मग जर थांबणार आहे तर थांबायचंच आहे. आता कसं काय, झाड वाढणार आहे अफाट, आम्ही थोडं वाढलं का कापून ठेवतो. एका शेतकऱ्याला विचारा, तू काय करतो, किती पेशन्स ठेवतो तू, किंवा एक कोकणातला लागवड केलेला माणूस किती वर्ष पेशन्स ठेवतो. त्याला विचारा, तो जरी सुशिक्षित नसला तरी मेंदूने परिपक्व असतो, तोपर्यंत थांबतो. हे पेशन्स याला म्हणतात, याला पेशन्स म्हणतात. पेशन्सची सरळ व्याख्या आहे निवांत वेळ येईपर्यंत थांबून राहणे. ती कितीही वेळ असून द्या, तेवढा पेशन्स पाहिजे. एक फंडामेंटल स्टॉक तुम्हाला हार्डली 2 ते 3 वर्षच थांबवून ठेवतो, प्रॉफिट देतो. फंडामेंटल स्टॉकची व्याख्या. जर तो 3 वर्षाच्या वर जर तुम्हाला थांबवून ठेवत असेल तर तो फंडामेंटल स्टॉक नाही. देणार म्हणजे देणार तुम्हाला तेवढे, थोडंफार प्रॉफिट देणार, पण देणार. दाखवा असं. मंदी आली तर हार्डली वर्ष दीड वर्ष, म्हणजे मागच्या 25 वर्षात 2 वर्ष फक्त 2-2.5 वर्ष मंदी आहे, बाकी सगळी तेजीच आहे. मग फंडामेंटल स्टॉक त्यावेळी चाललाच आहे. हे फॅक्ट आहे, हा रेकॉर्ड आहे, नाही म्हणूच शकत नाही कोण. आयशर मोटर, मारुती हे खूप बॉटमला होते, आता शेंड्याला आले आहेत. ते थोडेफार आता बॉटमला आल्यानंतर परत ते खरेदी करायची. याच्याबद्दल काही वेगळा अभ्यास करायला गरज नाही. लोकांना वाटतं काहीतरी वेगळा अभ्यास, फंडामेंटल स्टॉक शोधायला मी काय करू. म्हणजे पहिल्यापासून आम्हाला शाळेत असल्यापासून सवय आहे, उगाच डॉक्टर अक्क घ्यायचं आणि फिरत जायचं का शाळेत. कसं आहे, आधी तेच करतोय आपण. लहानपणापासून ज्या गोष्टी घातल्या आहेत त्याच गोष्टी करायच्या, विनाकारण नको त्या गोष्टी करत बसायच्या. मी सेमिनारला पण कधी कधी हे देतो उदाहरण, की आपल्या बायकोला आपण आय लव्ह यू नाही बोलणार, दुसऱ्या व्यक्तीला आय लव्ह यू बोलायला जाणं. बायकोला बोलणं सोपं आहे, तसं स्टॉक मार्केटमध्ये एक चांगला स्टॉक निवडून त्याच्यावर तीच इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे. मग मन चंचल असतं. हा प्रॉफिट बुक कर, त्याच्यात जा, तो प्रॉफिट बुक कर, ह्याच्यात जा. मग कोण सांगतो काय, बघूया स्टॉक कुठला सांगतोय. हा स्टॉक, घे 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 घे. मग नाही लागत, नेट नाही झालं, ब्रोकरला फोन लाव, घ्या घ्या घ्या, लवकर घ्या. म्हणजे तू कुठे ट्रेन सुटलेली आहे. ही दैनावस्था, मनाची चंचलपणा. जो माणूस चंचल असतो तो आयुष्यात कधीच कुठेच यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ हेराफेरीमधले परिसर चंचल, त्यांच्याकडे लक्ष्मी आली आणि गेली, का, मन चंचल. तसं शेअर मार्केटमध्ये जे चंचल, त्यांच्याकडे लक्ष्मी 10 वेळा येते, प्रॉफिट बुक करतात आणि एकदा ते चंचल मन घेऊन जातात. माझ्या पोर्टफोलिओमध्ये एक समजा 5-6 स्टॉक आहेत, त्यांनाच फोकस करीन मी कशाला जाऊ दुसरे अभ्यास करायला. नाही, तो स्टॉक कसा आहे, व्हॉट्सअपवर काय लोक, मग हा स्टॉक कसा आहे, नाही तो सर फालतू आहे, मग तो बघा ना, तो स्टॉक कसा आहे, नाही सर तोही स्टॉक फालतू आहे. ही लिस्ट आहे, लिस्ट पाठवतो, ही लिस्ट बघून घ्या, काय ती ह्याच्यात काय करायचं ते करा. नाही तरी पण खाली वाटणार, मग हा स्टॉक कसा आहे, अरे दिली आहे ना लिस्ट, त्याच्यातच काय ते करोड अब्जो काय ते इन्व्हेस्ट करा, सेम डिवाईड करू आणि गप्पा बसा. ही सरळ भाषा समजतच नाही. हे सांगून कंटाळलं लोकांना, म्हणून आता व्हिडिओज बनवतोय. डिलेवरीसाठी ठरवलेले स्टॉक आहे, त्याची बाउंड्री क्रॉस करायची नाही. मग मल्टीबॅगर आला तर काही वेळ लागला आहे काय या माणसाला. मल्टीबॅगर आला तर काय करायचं. मल्टीबॅगरचे अर्थ काय, मी तुम्हाला अर्थ समजावून सांगतो. 5 रुपयाचा स्टॉक 50 रुपये गेला किंवा 5,000 गेला, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. माझी गुंतवणूक किती सेफ आहे याच्याशी देणं घेणं आहे. मी टिकलो तर लढीन ना, टिकलोच नाही तर आता झोपडा तोडून बंगला बांधायला गेलो तर नाही ना. तसं काही ते शेअर मार्केटमध्ये हे करतात लोक. फार दुःख आहे, वाईट गोष्ट आहे. मी टिकतच नाही आणि मी पहिला पैसा कमवायचा बघतो. आणि मल्टीबॅगर हेच झालेले आहेत. मारुती 500वरनं 10,000 मल्टीबॅगर. HDFC बघा, 500वरून 300, 200वरून 1000, 2000, ह्याला मल्टीबॅगर नाही म्हणत. बजाज फायनान्स 500वरून 3000, 5000, ह्याला मल्टीबॅगर म्हणत नाहीत. इन्फोसिस, TCS करोडपती केलं, करोडपती, ह्यांना मल्टीबॅगर म्हणत नाही. अजूनही तेच करतील.
यांना मल्टीबॅगर तुम्ही म्हणणार नाही, अजूनही तेच करणार. मग त्याच्यावर तुम्ही ठामात. ब्रिटानिया, हिंदुस्तान युनिलिव्हर स्टॉक किती प्रत्येक सेक्टरमधला टॉपचा. डॉक्टर रेड्डी, लुपिन हे वाढले, अफाट वाढले. एकदा तेजी चालू झाली तेवढी थांबले का आपण? नाही. फायनान्समध्ये बजाज फायनान्स, HDFC नाही थांबलो. बँकमध्ये HDFC बँक नाही थांबलो. विकली, स्वस्तवाली बँक घेतली, नाव नाही सांगत, बघा स्वतःला पोर्टफोलिओ जाऊन. ती विकली आणि मरणारं झाड आहे त्याला खत घातलं. वाढतंय झाड त्याला कापून टाकलं. ही परिस्थिती लॉंग टर्म. शॉर्ट टर्मची व्याख्याच नाही. शॉर्ट टर्म काय तुम्हाला प्रॉफिट झालं, थोडंसं प्रॉफिट बुक करा, बाकीचे राहून द्या. शॉर्ट टर्मची व्याख्याच नाही. शॉर्ट टर्म करायचंच नसतं. शेअर मार्केटमध्ये येता आणि शॉर्ट टर्म विचार करता, मग कशाला येता? येऊच नका. शॉर्ट टर्मच काय मोलमजुरी करताय ती करा, ते ठीक आहे. तिथून एक इन्कम येतं आहे, त्याला काय वावगं नाही. ते एक इन्कम चालू ठेवा. मोलमजुरी करायला शेअर मार्केट नाही. इन्व्हेस्ट केला. मोठे श्रीमंत लोक काय करतात? इन्व्हेस्ट करतात, 5-10 वर्षांनी बघतात, घेऊन जातात. आता लॉंग टर्मची एक सरळ व्याख्या सांगतो. TCS ही कंपनी आहे. ह्या कंपनी पुढची 20 वर्ष काहीच रिस्क नाही. उदाहरण सांगतो. वैयक्तिक माझा त्याच्याशी काही संबंध नाही. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. माझा वैयक्तिक काही संबंध नाही. TCS या कंपनीचे मी शेअर्स घेतले. TCSचे एम्प्लॉई जाऊन टार्गेट पूर्ण करतायत, TCSला प्रॉफिट करून देत आहेत. TCSने त्याची काय एम्प्लॉई आहेत त्यांनी रिस्क मॅनेज केलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटही केलेली आहे. मी काय केलं? फक्त इन्व्हेस्ट केले आणि पैसे कमवले. मी माझा कामधंदा चालू ठेवला. मी तिकडे वाकत बघत बसलो नाही. TCS काय करते, TCSचा डायरेक्टर काय करतो, हे करतोय ते करतोय, हे केलं बस. यालाच इन्व्हेस्टर म्हणतात. याला इन्व्हेस्टर नाही. इन्व्हेस्टर म्हणजे इन्व्हेस्ट कर आणि गप्प बस. सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर आणि पुढे वाक्य लिहितो, गपचूप बस. अगं काय करू? 5-10 वर्षांनी विचार करू. झाड लावलायस, 10 वर्षांनी येणार. कोकणात आमच्या काजूचं झाड 7-8 वर्षांनी येतो. म्हणून काय मी पहिल्या वर्षी जाऊन बसून राहणार, आता येईल, आता येईल, आता येईल? नाही ना. ते सरळ आहे. मग शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले, 5-7 वर्षांनी पैसे भेटतील. चांगले फंडामेंटल स्टॉक कुठलेही नाही. बाकीच्या कंपन्या नाही आहेत माझ्यासाठी, मी त्याच्यासाठी जन्माला आलो, मी ते माझ्यासाठी जन्माला, असं समजून सोडून द्यायचं. बाहेरच्या मार्केटमध्ये सिलेक्टेड स्टॉक असतात. आमच्या मार्केटमध्ये 7,000 कंपन्या. कोणी येतो, कंपनी उघडते, कोणी रजिस्टर. काय नियम नाही, काय नाही, काय नाही. ऑपरेटर स्टॉक अजिबात हात लावणार. तुमचा पोर्टफोलिओ जेवढा कमवलेला आहे तो घेऊन जाईल. हां, 6 स्टॉकमध्ये 7वा स्टॉक एक छोटासा स्टॉक घेतला, ठेवून द्या, नो प्रॉब्लेम. एक छोटासा म्हणजे माझी 1 लाखाची गुंतवणूक आहे, 5,000 छोट्या स्टॉकमध्ये केली, नो प्रॉब्लेम. तर ठीक आहे. तो झाला तर मल्टीबॅगर, नाही झाला तर बाकीचे पैसे देतील. हे केलं तर ठीक आहे. आम्ही सगळेच पैसे देतील. सर काय अमुक लय जाम पडतोय, अप्पर सर्किट जाम पडतोय, अप्पर सर्किट काय करू? सर अप्पर सर्किट घामाने कमवलेला पैसा, अप्पर सर्किट, आणि जर खालचं सर्किट लागलं तर तो विकायलाही भेटणार नाही. मग अप्पर सर्किट 100, 200, 300, 400 आणि सर्किट लागलं का 200, 100, 50, 40 डिलिस्टेड, गेले पैसे. ही परिस्थिती. हे स्टॉक जर करत असाल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू नका. आणि असल्या स्टॉकबद्दल माझ्याकडे चौकशी पण करू नका. नाही समजलं तर ब्लॉक करणार, हा माझ्याकडे एक पर्याय आहे. बाकी काय पर्याय यायचं नाही, कारण काही लोकांना समजतच नाही सांगितलेलं. अपडेट हा एवढाच आहे आजचा. म्हणजे अपडेट म्हणजे हे व्हिडिओ आज एवढेच आहेत. अजून चांगले व्हिडिओ असले तर टाकीन. हे स्टेट फॉरवर्ड टाकले आहेत. वैयक्तिक घेऊ नका. हे वैयक्तिक नाही, ओव्हरऑल व्हिडिओ टाकतोय, बाकी काही नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्हिडिओ बघतात, त्यामुळे ओव्हरऑल हे सगळा हिशोब करूनच मी शब्द मांडतो. गैरसमज करून घेऊ नका. धन्यवाद.